जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
अवघे लोके आनंदाची आता अवघे लोके आनंदाचे आता आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्या आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्या आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्या आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्या आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्या
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे मायोग पीठे तटे भीमरजा जलपुंडिकाय धातू समागस्ती समानंद कंदम परमोलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू त्याच्या कृपादाने कधीचा विचारू बाबाजी सद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया जविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो पावन झालो मंगल्ये मंगल्ये शिवे सर्वाद साधके कमे केला गौरी नारायणी नमोस्तुते कैलास राणा सुचंद्र मोरी मनिंद्र माता मुक्ती परावी कारुण्य संतो सर्वकारी विघ्न शंभो मधुरोधारी सेवे लागी सेवक दानो
तुमच्या लागलो नित्य चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी करावा विठ्ठल 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 अवघी त्रैलोक आनंदाची आता जगण्याच्या गंधात चित्त गेले मायेच्या गंधात बापूच्या गंधात अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चेतनाची शोभा शोभत असते माये जगन्नाथ बापू जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन प्रसंगी कीर्तन होते शेळ कट्टा घेतलेला आपण हा आपण एकनाथ महाराजांचा आहे भक्त आणि देवाचा समज जोडणारा हा बंध आहे म्हणजे देव आणि भक्त त्यामध्ये संवाद साधना म्हणत चालेल असा हा अभंग आहे अभंगाचा सरळ आपण याचा म्हणत आहे अभंगीची त्रिलोकन आनंदीची आता त्या विश्वामध्ये आनंद आहे आपण घेतला तर आहे आणि आनंद घेतला याचा असेल तर चित्तामध्ये आपलं समाधान पाहिजे तर आपला आनंद आहे आणि आपण देवाच्या जवळ गेल्यानंतर आपण सगळं विसरून जातो आपले माय कोण आहे बाप कोण आहे म्हणून माय जगनाचं बापू जगनाथ अनाथ जगनाथ आणि तो कसा उभा आहे एक उभा आहे तो एकटा उभा आहे तो आणि भक्ताची वाट बघतोय असा सरळ सरळ या पदाचा अर्थ आहे विठ्ठल 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 सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देण्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित आहे या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन असते आणि हा योगायोग असा आहे की 3 वर्षांचा हा अधिक मास आहे अधिक मासाच्या निमित्त आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या एकमताने आपला हा कार्यक्रम आपण नियोजन केलं काल सत्याचा पहिला दिवस होता काल महाराजांनी सुरू असा आपण आपण घेतला आणि आज दुसरी सेवा माझ्याकडे आल्या संत ज्ञानेश्वर पासे भजन मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी म्हणून मला जी हे शिबिर सेवा दिली त्याबद्दल मंडळाचं मी खूप व्यक्त करतो कारण कसं आहे या मंदिरामध्ये जे आम्हाला शिकण्याची एक आम्हाला संधी देत आहे हे अधिष्ठान आम्हाला मिळालं त्या अधिष्ठानातून सांगायला मला आनंद होतोय की आज गावी मला 2 ठिकाणी कीर्तन मिळाले 1-2 ठिकाणी मला प्रवचन करायला सेवा मिळेल हे सगळ्यात तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या मनाला मोठे सांगत नाही
हे तुम्ही दिलेलं मला दिलेलं पाठबळ आहे. माणूस कधी मोठा होतो त्याला मिळणारा आशीर्वाद, त्याला मिळणारा पाठबळ आणि त्यांचा असणारा मागचा एक चांगलं मनात त्यांचा हेतू असणारा एक त्यांचा एक हेतू म्हणून. आणि त्या मंडळाचं असे आमचे ऋण आहेत. त्या मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त वाढवणे असते, आमचे सेक्रेटरी जानदेवाला पठारे, सर्व इथे लहान मुलांचं बालगोपाळ पहिले मंडळ आहे. त्या मुलांचं चांगलं कार्य आहे. सकाळची नियमाची सकाळची पूजा असते, काकडा आहे, नंतर आपला संध्याकाळचा हरिपाठ आहे. हरिपाठात सर्व होता महिला पुरुष येतात, रोजच्या नियमात आपला हरिपाठ करतात आणि आपली संध्याकाळची कीर्तन ठेवतात. विशेष करून आज मला साथ देणार आहे. मी म्हणलं नव्हतं आज कोण मला ठाकरे मला येतो नाही, तर मला वाटलं कसं बघा याचं आपण प्रेम आहे. ते आल्याचं थोडं माहिती पडतं की माणसाला आपल्यावर आदर आहे, सगळ्याच्या मनामध्ये आदर आहे. तर तो आल्यानंतर जरा बरं वाटतं की जरा आपले मुलं आले म्हणून विशेष करून त्याने मला ठाकरे आज या आपल्या चेक अकाउंट माझ्यासाठी इकडे आले या कार्यक्रमाला, त्यामुळे मी त्यांचं मनापासून प्रत्येक आणि आभार व्यक्त करतो. तसेच आमचे युवा कीर्तनकार म्हणत चालेल आणि मामा पाजाचं नातं मामा बरोबर प्रेम करणार आम्ही जे विचार करतो हा कीर्तनकार व्हावा. माऊलीजी पंढरपूर यांनी आमचे पहिल्यावर प्रश्न आहे की पुढे कीर्तनकार व्हावा असे मी माऊली भक्तांनी प्रार्थना करतोय. असे असणारे गायनाचे आवड असणारे हरिभक्त पडू महाराज यांच्या हे 2 दिवस आधी उपस्थित आहे. त्यांचा पण मानवाचा आभार. उद्या परवा अण्णांचं कीर्तन आहे परवा हे आम्ही सगळे नवीन मंडळी तेव्हा आम्हाला सगळ्यांना ते सांभाळून घेतात म्हणजे मंडळी, त्यामुळे त्यांचाही मला आभार. इकडे सगळे गायला असणारे दिलीप माता असेल, काका असतील, ठिकाणी नाना असतील, गाडगे मावशी, मानपुडे मावशी आणि पवार आमचे विनेकरी त्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि विशेष करून बघा आज काय कारणास्तव केला एखाद्याला डोळे उभा असेल तर त्यांची आज जागा भरून काढायला आपले गणेश महाराज बेंके युवा कीर्तनकार आहे. हा युवा कीर्तनकार त्या मुलाचं कौतुक करणं कमी आहे, पुढे टाळ्या वाजून त्याचं कौतुक करूया. आणि बघा ह्या वयामध्ये त्या मुलाने इथं गेला कीर्तन केलं, सगळ्यांच्या मनामध्ये थोडं म्हणजे मुलाविषयी काय असणार प्रेम आहे म्हणतात ना ते कळून आलं. तुमच्या बीजापोटी बरे असतात. आज व्यक्ती परिवारामध्ये हा एक दत्त तयार होतोय, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे. आणि विशेष करून बघा कीर्तनकार मला या राजू बनायला त्याला सगळी कला आली पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, कीर्तन करता आलं पाहिजे. त्यामुळे तुझ्याकडे मला जे गुण आहेत मी माझ्या माऊलीच्या ही प्रार्थना करतो की उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुमच्याकडून आम्हाला चांगला गुण ऐकायला मिळावं, आमच्या ज्ञानात भर व्हावं. आमचं जे काही ज्ञान मेंबर्स आहे ना त्यामुळे तुमची भर पडावी आणि आम्हाला काय ते अजून ऐकायला मिळावं अशी मी एक माऊलीची प्रार्थना करतोय. तुझंही विशेष करून कौतुक काय प्रकारे सगळे श्रोते आहेत आमचे विशेष करून आमचे परमित्र अमोल महाराज असतील आणि सर्व त्यांना काय कारणास्तव त्यांची तब्येत बरी नाही त्यामुळे त्याला इथं पुढे नाही झालं. असू द्या काय हरकत आहे, तुम्ही पाठी उभा आहेत ना तरी आम्हाला समाज आहे. मागे पुढे उभा आहे समाज इथे आम्हाला समाज हो ना. तर कसं आहे ही लोक आहेत ना आज अमोल महाराज असेल, अण्णा असतील, वडील महाराज असतील किंवा तुमलबा असतील किंवा आमचे ते मुले महाराज असतील कोणी असू द्या बघा काय कारणास्तव लोक इकडे जातात त्यांचा तो त्यांचा भाग आहे. तर ज्यांनी मला उभा केलं त्यांनी मला काय गोष्टी शिकवल्या त्यांचं नाव घ्यावं माझंही वैद्य मत होते. कारण त्यांचं गुण मी आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. त्यामुळे त्यांचं मनापासून कौतुक आणि आपण आपल्याला समोर होते भले 3 का 4 का असू द्या ते तर म्हणणार आहे त्याच्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण निवडलेला आहोत जो आहे तर एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आपण त्यावरती तसं होईल तसं कारण वेळ कमी आहे, पाऊल तास होत आहे त्या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे. विठाला 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 अभंगाला सहज अर्थ आहे. एकनाथ महाराजांना भगवान समाजाची प्राप्ती झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या
भक्तीचा जो प्रवाह आहे किंवा भक्तीचं ज्ञान आहे किंवा भक्तीचा अनुभव सांगणारा अभंग बघा काय बोललाय, अवघीची त्रैलोक्य आनंदी जात. म्हणजे आनंद पहिला नव्हता का? आनंद होता. तर ते आनंद कसा होता? हुकुमे होता. म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? रूपांतर झालं कशामध्ये? कशामुळं? काय झालं? माणसं बदलली, माणसाचं दुसरून बदललं. व्यवहार आहे तोच आहे, पशुपक्षी आहे तशी आहे, फक्त बघण्यात दृष्टिकोन माणसाला बदलला. त्यामुळे काय झालं? माणसाला जो मिळणारा आनंद आहे ना ते घेत नाही. म्हणून त्याला काय करायला ते आपलं चित्त त्यावर तेव्हा ते आनंद होता. बरोबर. आता जो अभंग आहे ना, एकदा बंद असेल त्याला आलेला अनुभव आहे की भक्ती केल्यानंतर, भक्ती साधना केल्यानंतर आपल्याला मिळणारे जे सुख आहे किंवा दुःख आहे हे अनुभवातून मिळत नाही. बघा, संसार करायला तर अनुभव पाहिजे, परमार्थ करायला तर अनुभव पाहिजे. अनुभव विषय काय करू शकत, म्हणून अनुभव महत्वाचा आहे. म्हणून आज परमार्थ करायला गेला तर अनुभव पाहिजे आणि संसार करायला गेला तर अनुभव पाहिजे. हे दोघे सारखे दिसतात तर त्यांचा गुण आहेत ना ते वेगळे. मग आपण त्याच्यावर थोडं चिंतन करूया. अनुभव कसा आहे? परमार्थ करताना 3 अनुभव आले. संसार करायला गेला ना तर मागे दूषण आहे, आणि परमार्थ करायला गेला तर तो बघायला भूषण आहे. हा पहिला अनुभव. दुसरा अनुभव, परमार्थ संसार करताना तो मर्यादित झाला आणि परमार्थ करताना त्याला मर्यादा नाही. आणि तिसरा महत्वाचा, परमार्थ करताना त्यामध्ये सुख आहे आणि संसार करताना त्यामध्ये बरोबर. विठाला 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 हे तिघाचं आपण थोडं चिंतन करू. एकदा मला काय म्हणतात, पहिल्या ह्याच्यामध्ये संसार केला तर तो भूषण आणि परमार्थ केला तर भूषण. आपण संसार करताना सकाळी उठलो आणि बायको समोर बायको बोलून देतो. बायकोन मला सकाळी 5 शिव्या दिल्या. लोक चांगलं म्हणतील नाही ना, ते म्हणजे तुझा जन्म तुला लग्न लावो, ते लोकांना सांगू शकतो का? झालं भूषण झालं. आणि परमार्थ अनुभव जो आहे तो भूषण. म्हणजे जगाला म्हणजे भूषण कसं आहे? आज आपण सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो मला माझ्या स्वप्नामध्ये देव आला. अरे मूळ काय असं म्हणणार नाही होतो. काय म्हणजे तुझ्या स्वप्नामध्ये देव आला, किती भाग्यवान आहे. म्हणजे आम्ही एवढं जे परमार्थ करतोय तर आमच्या स्वप्नात बी आला नाही आणि तुझ्या स्वप्नात आला. म्हणजे कसं आहे, ज्याचा आज अभंग आहे ना त्यांचा एक दुसरं त्यांचा एक दृश्य मनामध्ये आलं सांगतो मला. एका माझ्याकडं एक काशीवर ब्राह्मण आला. ब्राह्मण आल्यानंतर एका महाराजांची विचारपूस केली. म्हणजे कुठं आले? म्हणजे काशीवर आलो. आता काशीवर आल्यानंतर मग एका महाराजांना कळवळ झाली. त्यांनी लगेच काय केलं, त्यांचे पाय धरले आणि पाया पडले. पाया पडले तर ब्राह्मण काय म्हणतो, थांबा पाया पडलं का तुम्हाला? अजून मी ब्राह्मण आहे तर मी विशेष उपासक पण आहे. मग तर मग काय नामदेव महाराज आपल्या एकनाथ महाराजांनी त्याचे पाय असे घट्ट धरले, उठा वागत झाले. मग ते म्हणजे उठा, तुम्हाला मला सांगायचं काय सांगायचं आहे की माझ्या स्वप्नामध्ये देव होता ते तुम्हाला मला सांगायचं. विठाला विठाला
हा कोण सांगतोय? ब्राह्मण सांगतो. कुणाला? एका महाराजाला. आणि हे कोण बघताय? सुदामाच्या रूपामध्ये समोर भगवान परमार्थ बघतोय सुदामाच्या रूपात. एका महाराज त्या ब्राह्मणाच्या पाया काय पडतात, ते दर्शन काय घेतात. आणि सुदामाच्या रूपात भगवान परमार्थ एका महाराज म्हणतोय की गेली 36 वर्ष तुझ्या समोर मी कार्य करतोय, जागरूक आहे, तरी तुला त्याचं काय नाही. तो हा फक्त म्हणला की माझ्या कपड्यात जेव्हा तरी तुझं पाय धरले. म्हणजे हे कसं आहे? हुशार आहे. म्हणजे सांगायचं काय की परमार्थ संसार केला तर तो हुशार आहे आणि परमार्थ करामध्ये हुशार. दुसरा संसार करायला गेला तर तो मर्यादित आहे आणि परमार्थ करायला गेला तर तो विश्व मर्यादित आहे. प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं संसारामध्ये मला पिढी प्यायला बरं वाटतं, हा त्याचा अनुभव ना, की त्याच्याबद्दल मॅरेज झाला, त्याचा आपला काय फायदा आहे का, त्याचा अनुभव झाला. आणि परमार्थाचा अनुभव दुसरा आहे. म्हणजे बघा, महाभारताला जे संतांना सांगून गेले, संतांचे तुम्ही जे कार्य केले तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार होईल. संतांनी सांगून गेले तुमचं कल्याण होईल. म्हणून दुसरा जो अनुभव आहे संसाराचा, संसार हा मर्यादित आहे, परमार्थ हा विश्व. राहिला तिसरं म्हणून संसार हा परमार्थ द्या. आता संसारामध्ये बघायला तर सगळ्या लोकच आहे, फक्त सांगता येईल. बरोबर, माझं दुःख वेगळं आहे, तुझं दुःख वेगळं आहे, ठकामाचं दुःख वेगळं आहे, तर सांगता येईल. दुःख मूळ संसारामध्ये बघितलं दुःखच आहे. फक्त हे काय, माझं दुःख मला माहित, तुमचं दुःख मला माहित. फक्त समोर म्हणायचं बाबा तुमचं लय चांगलं, हा तुमचं लय चांगलं. तर आतमध्ये एकमेका दुःख वेगवेगळं आहे, पण सांगता येत नाही. आता बघा, एखाद्या वयस्कर व्यक्तीला त्याला जाऊन विचारायचं, बाबा तुमच्या संसारामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही करुणेमध्ये किंवा देवामध्ये किती आहात का, तो काय म्हणेल, बाबा दुःख एवढं आहे, आता न सांगण्याच्या पलीकडे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे.
प्रश्न विचारला तू काय म्हणेल माझं पूर्ण आयुष्य गेलं तेवढं मला काय आलं ते दुःख आलं ते सांगू शकत नाही. आणि आता हे वय असं आहे आता म्हणलं मला सुख काय मिळेल ते असे झोपले. आणि आपण चालण्यामध्ये असेल का चालण्यामध्ये त्यावेळेला दुःख असतंय सांगू शकत त्याला अशी असते पुढची की मला आज जाऊ द्या सुख मिळेल असे जगत असतो तो. तर ते असे दिवस गेले किती दिवस गेले तर तो अशा करत बसलेला असतोय म्हणून संत म्हणतात या सुखाच्या अशा जन्म गेला या अशाच्या जन्म गेला म्हणजे पूर्ण आयुष्य आपलं जातंय आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल तर सुख मिळायचं पाहिजे असेल तर आपण त्याला शरण गेलो त्याचा आचरण आपल्या मनावर ठेवलं म्हणजे कबीरजी महाराज म्हणतात ना जो देखिया म्हणजे या संसारामध्ये या आपल्या जन्मामध्ये बघायला गेलं तर दुःखी कोणच नाही तो बघा तो दुःखी झाला. विठाला विठाला फक्त एवढंच आहे प्रत्येकाचे दुःख वेगळे आहे आणि दुःखातून आपला सावरायचं असेल तर आपण जे आत्ता जे अभंग आहे अभिजित आनंद याचा विचार करून आपण जगायचा. काय झालंय का मुंबईमध्ये आता बघा पहिलं कसं होतं पहिला एक 10 वर्षापूर्वीचा काळ होता. गाव इथून मुंबईवरून आम्ही जर गावाला गेलो ना तर आमची थोडी ही राहायची आई पेट म्हणजे चांगले कपडे बूट चष्मा त्यावेळेचा एक प्रसंग आहे. एक व्यक्ती असंच चांगला बूट गावाला घेऊन गेला आणि गावात फिरत होता. फिरता फिरता त्या बुटाचा असा आवाज येता लोक विचारायले अरे काय रे काय कुठून आला एवढा किती चांगला छान आहे काय आवाज येतोय. फिरता फिरता परत एक दिवशी काय केलं त्या माणसानं जर कुठून आता तो आले लोक विचारायले अरे परवा तू बूट आलाय कसा किती रुपये जाय तो 500 रुपये छान आहे एकदम काय ती श्रीमती काय तो वैभव आहे तर तो आज काय नाही घातला बरं नाही घातला यासाठी तर बूट आणि तुम्हाला चांगला दिसतोय तर आतमध्ये मला कुठं चावत होता ना तसं आपलं होतं बरोबर आपल्याला वरचं दिसतंय चांगला मी चांगला तर सुखा या संसाराचं सुख आहे ना त्याला बरोबर म्हणजे रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मला तुझ्या मला विचार करा तू त्या जगात कोण सुखी आहे तो देखील सुखी आहे आपल्या मला विचारायचं आपण आपल्या मला विचारायचं आपलं सुखी आहे का आपलं जर सुख ह्या विश्वामध्ये रोज संत आणि देव हे दोघं सुख सुखी फक्त आपलं कसं आहे आला जन्माला फक्त आपलं काय होतं आपलं काही गोष्टी आपल्या चिंतन म्हणा किंवा आपली भक्ती म्हणा काय आपल्या नामस्मरण म्हणा ते आपण कमी पडतं त्याच्यामुळे आपल्याकडे त्या गोष्टी सुरू मिळतात. देव धर्म सांदी पडले
म्हणजे आपण ध्यानाने भक्ती केली ना याचा आपण एक करू ना तो आपला होतो फक्त ध्यानाचा आपण करायचं. थोडं आपण आजचा जे अभंग आहे ना एकमेकांचा त्याच्या चरित्र आपण जाऊया. चरित्र सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी तुम्हाला चरित्र थोडं सांगतोय. आता एकनाथ महाराज हे आपल्या जनार्दन स्वामीचे जनार्दन स्वामी शिष्य आणि जनार्दन स्वामीकडं एकनाथ महाराज नोकरी करायची. तशी नोकरी हिसाब द्यायचा. काय त्याला दुसरा शब्द आहे तो माझ्या लक्षात झालाय. हिसाब करता करता एक पैशाचा काहीतरी हिसाब लागत होता. हिसाब बस तसे आमचे अण्णा आहेत ना आमचे सेक्रेटरी आमचा अण्णाचे हिसाब मागितला तुम्ही एक रुपये तुम्हाला हिसाब मिळेल आणि तुम्ही झोप ₹1 ऐकला नाही निघला नाही म्हणून अण्णांचा आणि आमचा 17 वर्ष 10 वर्षामध्ये आमचा परिचय झाला. अण्णाला भले 4 वर्ष 2 वर्ष विचारा अण्णा लगेच 4 पानं मागची पुढची करून तुम्हाला बरोबर हिसाब लागेल. म्हणजे अण्णा हे असं आहे म्हणजे कसं एकाला मला लागलं ₹1 हिसाब ₹1 हिसाब लागत होता 1 पैशाचा राज्य काढले पूर्ण. आता जनार्दन स्वामीचे निष्ठावंत भक्त ते एकनिष्ठ आणि असं करता करता 1 पैसा मिळाला आणि टाळी वाजवली मिळाला मिळाला काय मिळाला जनार्दन स्वामी म्हणतात काय मिळाला 1 पैसा मिळाला. मग जनार्दन स्वामी म्हणले की याला ₹1 पैसा मिळाला तेवढा एवढा आनंद यायला मिळतोय आणि उद्या याला देव मिळाला याला किती आनंद मिळाला. विठाला 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 म्हणजे एकनाथ महाराजांना तिची निष्ठा जनार्दन स्वामी होती आणि मग जनार्दन स्वामीच्या लक्षात आलं आणि जनार्दन स्वामी हे तत्वोपासक त्याला वाटलं आता हे निष्ठावंत भक्त आहेत यांना इकडे आपण काय करू दत्तांची भेट घेऊन दत्तगुरूची भेट घेऊन म्हणजे भेट घेण्यासाठी पर्वतावर गेले आणि पर्वतावर जाताना त्याला येताना दत्त महाराज एका भिकारीच्या रूपामध्ये कपडे फाटकी हातात फाटकी कपडे गळ्या होते एक धुळीची फाटकी कुत्री हे सगळं पुढे आहे. आता हे जनार्दन स्वामी माहित होते कोण आहे आल्या तर तिने काय केलं जनार्दन स्वामीने घडवून घातलं आणि पाया पडल्यानंतर तिने स्वतः मिठी घेतली. आता मिठी घेतल्यानंतर इकडे एकदा मला पायाची कळवळ झाली. आता पाहिजे हे काय माझी गुरु आणि एका भिकाऱ्याला भेटतात आणि येणार जर उद्या संसार रोग झाला करायची आपल्या नावाची करावी ना इथं नाही थांबले हे बघतात सगळं. मग काय केलं जनार्दन स्वामी आणि इकडे आपला हे काय बोलत तुमचे नागमाला साईडला उभं होते जनार्दन स्वामी आणि दत्तगुरू त्यांची भेट बसले एकत्र बसल्या तिने काय एक धोरण तयार केला पाण्याचा धोरण तयार केला. बाजूला पुत्री होतीच पुत्रीचं दूध पिळलं त्यामध्ये त्या धोरणामध्ये आणि जोडीची भाकरीचे तुकडे काढले आणि ती एकत्र केले ती दोघं खायला. इकडं मला फक्त हे काय म्हणले धुळी फुटली दूध फुटलं धोरण फुटलं आणि खात्यात काय. मग जनार्दन स्वामीच्या लक्षात आलं की एकनाथ महाराजांनी आतापर्यंत दत्तगुरूंना ओळखलेलं नाही. विठाला 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 मग जनार्दन स्वामी एकनाथ महाराज होता तुला घ्यायला बसा माझं पोट भरलंय त्याचे बघून ते दृश्य बघून त्याच्या मनात ते वेगळं वाटायला लागलं. जनार्दन स्वामी म्हणले माझा अधिकार म्हणून मी म्हणतो म्हणून घ्या
मग तेव्हा ते एकनाथ महाराज जरा पुढे गेले. मग तो प्रसाद घेतला. मग तो काला होता ना, तो भाकरीचा दुधाला काला नव्हता, तो भक्तीचा ज्ञानाचा काला होता. एक भक्तीचा ज्ञानाचा काला होता, एक ब्रह्मज्ञानाचा काला होता. मग ते खाल्यानंतर एकनाथ महाराजांना एक समाधीस्थ झाले का झाले, म्हणजे ब्रह्मरूप झाले. मग ब्रह्मरूप झाले तर आता करायचं काय? स्वामीला आता हे समज झाले, जागा उभा आहे, काय बोलत नाही, काही नाही. आणि उद्या त्याच्याकडून भागवत रामायण घेऊन घ्यायचं आहे, एखाद्याची भागवत घेऊन घ्यायचं आहे. तुमचा ज्ञानेश्वरी ती पूर्ण घेऊन त्यांच्याकडून ती जगावर पसरून घ्यायची आहे. आणि हे जर उद्या समज झाले तर करायचं काय? मग त्याने काय केलं, थोडा हात ठेवला स्वामीने, त्याला ध्यानस्थ केलं. मग त्याला विचारलं, महाराज आता जे तुम्ही जे काल्याचा प्रसाद खाला, ते खाल्याने तुम्हाला काय वाटलं? ते अभंगाच्या पहिल्याच्या बघा, अवघीची आनंद, अवघीचे लोक आनंद म्हणजे आनंद आहे ना, आनंद नाही बोले आपण मानलाच आहे, नाही म्हणतो काय. त्यासाठी आपण जेव्हा जोवायला लागतो तेव्हाच आनंद मिळतो. म्हणजे आपण जे आता जे आपण केलं एका माणसाचा ते लोकांमध्ये म्हणायचं कशाला. आपण ज्या विषयावर राहतोय ना, येणारं काही पुढला आपल्यावर संकट असेल, त्या संकटातून आपण जर मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्या चरणाशी जाऊन आपण त्याला काही गोष्टी आपल्या मांडल्या पाहिजे आणि त्याला एकरूप करून घेतलं पाहिजे. म्हणजे तो आपला आनंद आहे, म्हणजे आनंदात आनंद आहे, आनंद होत आहे. अभिजित लोक आनंद द्या, त्यांनी जगन्नाथच चित्त, आपलं चित्त जागा पाहिजे. चित्त जागा असेल ना तुमचा कसं आहे, चित्त जागा ठेवायला आपलं मन बी तसं जागा ठेवायला. आता एका मिनिटामध्ये मी आपल्या गावाला जाऊन येतो, गावा काय चाललं असं काय होतं, म्हणजे चित्त आपल्या जागा ना. म्हणजे मी चाललोय पंढरपूरला आणि घराची मंडळीला म्हणजे पंढरपूर चालले तर घरची मंडळी काय म्हणते, आता
आता ती गाडी पकडली असेल, आता पंढरपूर पोहोचली असेल, आता जलभामी स्नान केला असेल आणि आता दर्शन लाईनमध्ये लागली असेल, दर्शन जाऊन झालं असेल, तर मग कोण अभंग कोण कीर्तन ऐकत असेल, असं ती त्यामध्ये विचार करते. असं करता करता माऊलीचा पंढरपूर दर्शन घेतील. नंतर तर तो दर्शन लाईनीमध्ये उभा आहे आणि तो मागच्या एखाद्या व्यक्तीला विचारतोय, माझ्या घरात तुम्ही आलात का हो? मी माझ्या घरी सांगायला विसरलो, ते लाईटची बटन चालू होती ती बंद करा. म्हणजे याचं चित्त कुठे आहे? जवळी नाही चित्त काय मांडी काय मांडी प्रेत काय मांडी प्रेत जवळी नाही चित्त काय मांडी काय मांडी म्हणजे आपल्या चित्तात समज झाले ना. म्हणजे बघा एखाद्या आता ही लाईटचं बटन चालू आहे, त्याला 2 वायरे, एक वायर नसेल म्हणजे एक वायर थोडी लूज असेल तर लाईट लागेल का? पण चालू बंद होईल ना. तसं आपलं कसं आहे माहिती का, वारीला जायपुरतं आपलं तिथं पण चित्त आहे, वारीचं बाहेर आलं आपलं चित्त म्हणजे वारीपुरतं आपलं चित्त तिथं पण जात आहे. म्हणून आता जे पहिल्या अभंगामध्ये होतात काय बोलतात, अवघी लोक आनंदीचे असतात, त्यांनी जगन्नाथचं चित्त. मग माऊलीला एकदा महाराजांनी प्रश्न केला, आता तुम्ही म्हणताय माझं चित्त पंढरपूरला लागलंय, तर तुमच्या आईचं काय, तुमच्या भावाचं काय, तुमच्या मुलाबाळाचं काय, हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. माया जगन्नाथ
आम्ही त्यांचं झालो. त्यामुळे आम्हाला आता माझी मनामध्ये काय कुठला हेच राहिलं नाही, जगात राहिलं नाही की बाप वेगळे आहेत माय वेगळे, आम्ही त्याचा एक झालो. ते आपले व्यवहार बघायला गेलं तर तसं नाही जमत ना. व्यवहार जर आपण काकाला काका म्हणलं, काकूला काकाही म्हणलं तर चालेल का? नाही म्हणलं. आणि आईला बाप म्हणलं नाही म्हणलं, बापाला आई म्हणलं तर म्हणून व्यवहाराची सभा बघायला गेलं तर आईला आईच म्हणलं पाहिजे, बापाला बापच म्हणलं. म्हणून ते आज आई पण आपलेच आहे, बाप पण आपलेच आहे. ते आपल्याला लेकरापासून असं समजलं. आज आपण आपल्या मुलीला आपल्या जीवनामध्ये आपण संसार करताना म्हणा किंवा आपण आपलं जीवन करताना म्हणा, आपण एकरूप जाऊन त्याला जर मायबाप मानलं ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीच नको. फक्त आपण त्याला मानलं पाहिजे. भक्ती करताना म्हणा, आज उपवास करताना म्हणा किंवा आज नामस्मरण करताना म्हणा, आता पिता म्हणा, बसा होता म्हणा, झोपताना म्हणा, ते चिंतन करा ना. आज चिंतन केल्यानं काय होते, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय रोगाय म्हणा किंवा काय आली अडचण असेल तर तो निरसन करतो ना आपण. म्हणून तो आपला बाप पण आहे, आपली आई पण. विठाला विठ्ठल आपल्याला चिंतन करतोय. चिंतन करता करता काय होते, मध्ये मध्ये काय कामाला व्यक्ती असल्यामुळे चिंतन मध्ये थांबून जातो. आणि गरमीमुळे काय होतंय, चिंतनामध्ये मध्ये आपल्याला विलंब होतो. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काही कामामध्ये म्हणा, जेवताना म्हणा, बसताना म्हणा, झोपताना म्हणा, त्याचं नामस्मरण करा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे आपल्या ह्या सत्राला सुरुवात झाली. काल बरं महाराजांनी काय केलं, पुढे पत्रावळी वाढायचं काम केलंय. आज थोडं त्यामध्ये थोडा मी डाळभात थोडा प्रयत्न केला, पूर्ण नाही म्हणत, थोडा डाळभात वाढायचा प्रयत्न केलाय. आता उद्यापासून शिरा आहे, बासुंदी आहे, आम्रखंड आहे, अजून बरेच पदार्थ आहेत, गुलाबजामुन आहे, जिलेबी आहे. त्यामुळं ज्या आज दुसऱ्या दिवशी काय केलं, फक्त पत्रावळी वाढलं तर त्यात फक्त डाळभात वाढलाय.
म्हणून आपण काय करूया, वेळ थोडा होत आलाय म्हणून एक आपण जेव्हा भजन करूया. माय जगन्नाथ बापू जगन्नाथ. आता पण आपण दोन जन्माचा आपण भावाचा बघितला आणि आता हे शेवट चरण जे आहे, आता मॉडेलला एकला मानवाला म्हणतात, तुम्ही आता म्हणताय चित्त पण जेव्हा जवळ हे केलं, मायबाप पण माझे झाले, आता तुम्ही त्याचं रूप कसं आहे हे अभंगाचा
काही देव अशी आली आपला देव एका उभा आहे. कसे उभा आहे तो वाजत आहे उभा आपली वाट बघतोय. आता आपल्याला सगळ्यांना लगबग लागली असेल वारीची, बरोबर ना? वारीची सगळ्यांना लगबग लागल्या. काय काय आता गेल्या महिन्यावर काय काय तयार झाल्या, तुझी बांधणं कुठं काय करणं हे सगळे तयार होत. तशी माझ्या वर्षात ही वारी येते ना, एक आपल्याला वर्षभर मिळणार ही ऊर्जा आहे. वर्षभर माणूस तो अगदी ऍक्टिव्ह राहतोय त्या वारीमुळे. अगदी आपलं तन मन सगळं त्याच्या विलीन करतो. म्हणून तो एकटा वाट बघतोय माझा भक्त कधी येईल. म्हणजे पांडुरंग कीर्तन करीन नामदेव की म्हणजे वाट होतो माझ्या समोर कीर्तन होईल, वाट होतो. आणि पुढे वाट बघा बघा, एखादा आपल्या जवळचा मित्र असेल ना, अगदी अगदी जवळचा, आणि तो जर वेळेत आला ना आपण वाट बघतो का नाही आलो आला. किंवा त्या मित्रावर एखादं संकट आलं असेल, त्या संकटाचं बाहेर काढण्यासाठी आपण त्याला वाट बघतो. म्हणजे मागे पुढे वारीची मजाच वेगळी हो. माऊलीला आपले आपलं अगदी आपल्या लेकरावर प्रेम करतात. तुकोबारायांची वारी जरा कडक आहे. त्याच्या वारीत आपला विचार करून जायला लागते. तिथं नियम कडक आहे. तिथं वागणं बसणं त्यांचं जे काय बाकीच्या गोष्टी ते अगदी नियमात असते. तर माऊलीची वारी कशी 4 ठिकाणी मुक्काम, तिथं 10 ठिकाणी मुक्काम होईल. वारीमध्ये जाऊ दे आपल्याला देवाला पण बघा आपली दया यायची, आपण त्याचं झालं तर काय बरोबरची भक्ती करून काय उपयोगायचं. मनामध्ये थोडा देख बाबा. त्यामुळे भक्ती करा, प्रेम करा देवाला. तुम्ही आपलं म्हणा तेव्हा तो आपला होईल. आपल्याला आलेल्या संकटातून तो आपलं निरसन करेल. म्हणून आता जो आपण घेतलाय आम्ही जगलो की आनंदाचे. आता त्यांनी जगन्नाथ घेतले गेले माय जगन्नाथ बाबू जगन्नाथ एका जगन्नाथ धरून एक पण उभा जगन्नाथी उभा. माझ्या मुलीला जे जमलं, जे मला थोडं काय वेळ वाकडं आलं, जे काय वाकडं असेल ते माझ्या मुलीचा दोष समजून माझं मला परत करा. काय थोडं चांगलं असेल, थोडं तर असेल म्हणा, थोडं आपलं घरी घेऊन जावं, आपल्या जीवनात सार्थक होईल. आता तुम्हाला एक सांगेल की आम्ही या 4 महिन्यामध्ये या मंदिराला कमी कमी 28 वर्ष झाले. गेल्या 1-2-4 वर्षामध्ये ते मंदिर थोडं वर्ण करायला लागले, ते लिकेज व्हायला लागले. म्हणून आम्ही 2-3 महिन्यापूर्वी सगळी आपली मंडळी आम्ही सगळी सोबत जाऊन इलेक्शनचा पिरियड होता. त्या पिरियडमध्ये आम्ही सगळ्यांच्या घरी त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट घेऊन कोणी काय थोडं देणगी दिली. त्या देणगी रूपातून थोडं वरचं आम्ही काम आपलं झालं त्याला झालाय. फक्त आपलं काम असतं. आता ही स्टाईल आहे ना, कुणा जर कोणी प्लस केला ना पटकन झाले. म्हणून बघा आम्ही कुणाला म्हणत नाही तुम्ही घ्या. आणि बघा हा अधिक मास आहे, अधिक मासानिमित्त दान केलेलं कुणाचं वाया जात नाही. आज आपल्याला वर्षानुवर्षीचा आनंद मिळतोय. तर देवासाठी आपण आता विचार करा, 100-500 रुपये खर्च करा, काय हरकत आहे. म्हणून आता तुम्हाला एक सांगाल, ज्यांनी देण्याचे दानंद असेल त्यांनी त्या मंदिरासाठी बघा, या मंदिराला खर्च आहे.
आपण म्हणतोय आज प्रत्येकाला आपल्याला फळाचं नियोजन असतं, एखादा फक्त देतो, एखादा नाही देत, मंडळ खर्च करते. दिवसाची दिवसभर आपले 2 दिवे जातात, तेल लागतंय, अगरबत्ती आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. हा खर्च बघता मंडळाला काय येणं नाहीये. काय काय भरवून होतोय की मंडळाला पैसा आहे. तर आम्ही सत्य परिस्थिती बघितल्या. आता मागल्या वेळी माहिती आहे की आता या 5-6 वर्षी मी जे बघतोय मी तुम्हाला डोळ्यात होऊन मला सांगतोय. मी मागं फिरलो, मला तुम्ही काय बोला, सत्य आहे तुम्हाला सत्य समोर मांडतोय. आता जे करतोय ना आम्ही निस्वार्थ मनानं करतोय. मला माझे भाव एकच आहे, आम्ही चांगलं करतोय, तुम्ही आमच्या पाठीशी या, तुमचं चांगलं होईल.